ट्रक आणि टेम्पो चालकांचा संप हा अखेर मागे झाला असला तरी वाहनं ही अद्यापही पेट्रोल पंपाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। कारण काल रात्री हा संप मागे घेण्यात आला, त्यामुळे जे आहे पेट्रोलचे जे टँकर्स आहेत ते पेट्रोल पंपापर्यंत अद्याप पोहोचले नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे पेट्रोल भरण्यासाठी। खरं तर कालपासूनच ज्यावेळी ट्रक चालकांनी हा संप पुकारला तेव्हापासूनच खरं तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा तुटवडा पडू शकतो या अनुषंगाने नागरिकांनी गर्दी केली होती। मात्र तीच गर्दी आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांना संप मागे घेतला असला तरी या ठिकाणी नाहक त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत या ठिकाणी काही चालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, काय सांगाल, आज नेमका काय त्रास सहन होतोय? पेट्रोल आले का? पेट्रोल कमी प्रमाणात आहे आणि लाईनी तुम्ही तर बघताय किती लाईनी लागलेल्या आहे। हे शहाणे साहेबांनी हा कायदा आणला आहे, हा एकदम चुकीचा आहे। कारण माझं वय 70 आहे, 70 वर्ष मी या टेम्पोचा धंदा करतो आहे, आम्ही काही कमवलं नाही। त्याच्यामुळे शहासाहेबांनी हा जो कायदा लावला आहे तो परत घ्यावा असं या ठिकाणी टेम्पो चालकांची मागणी ही आपण जाणून घेतली। दादा, काय सांगाल, सकाळपासूनच आपण पाहतोय की पेट्रोल पंपावरती या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। हां, खूप गर्दी आहे सकाळपासून। मी पहिला लालबागला गेलेलो, तिकडे पण भरपूर गर्दी होती, म्हणून इकडे आलो। इथे बघितलं कमी गर्दी म्हणून इथे लाईनीत उभा राहिलो आता। तर आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक हे त्रस्त पाहायला मिळत आहेत। सर, काय सांगाल, किती वाजल्यापासून काल पण आपण पेट्रोलसाठी या ठिकाणी? नाही, मी तर आत्ताच आलोय की अर्धा तास झाला। मला वाटतं चालू झाले, मला वाटतं ना। मग आता गर्दी करण्याचा काय अर्थ नाही काय। बरोबर। हां, तर सामंजस्यपणे घेतलं तर बरं होईल मला वाटतं सगळ्यांनी। तर नक्कीच या ठिकाणी दुसरे देखील आहेत। सर, काय सांगाल, या ठिकाणी आज सकाळपासून मी 7 वाजता परेलला गेलेलो। परेलचे सर्व जवळजवळ पेट्रोल पंपमध्ये बोर्ड लावलेला आहे की पेट्रोल संपलेलं आहे। इथे फक्त आता पॉवर पेट्रोल आहे, जे आम्हाला जास्त भावाने घ्यावं लागतं आहे। रेग्युलर पेट्रोल नाही आहे सध्या, अशी परिस्थिती आहे। सरकारने या गोष्टीवर विचार करून लवकर हे जे काही मॅटर आहे ते सॉर्ट आउट करावं, कारण याच्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे। आणि त्यामुळे आज आम्हाला पॉवर पेट्रोलची आवश्यकता नाही, तरी पण आज परिस्थिती गाडी चालवायची तर आम्हाला पॉवर पेट्रोल घेण्याशिवाय पर्याय नाही। आणि पॉवर पेट्रोल रेग्युलर पेट्रोलपेक्षा महाग आहे। 156 रुपीज आज लिटर इथे लावलं आहे त्यांनी। त्यामुळे ते घेणं, आता गाडी चालवायची आहे, मुलांना शाळेत सोडायचं आहे तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण आज शाळेच्या बसेस पण नाही आल्या आहेत, त्याच्यानंतर आज व्हॅन पण आलेल्या नाहीत। त्यामुळे मुलांना शाळेत नेणं आणि आणणं, त्यामुळे आज सुट्टी पण घ्यावी लागेल ऑफिसमध्ये, अशी पण परिस्थिती आहे। तर या सर्व गोष्टीचा सॉर्ट आउट लवकरात लवकर सरकारने करावा। तर नक्कीच या संपूर्ण विषयाकडे सरकारने गांभीर्याने पाहावा आणि जे नागरिकांना नाहक त्रास होत आहे तो कुठेतरी थांबावा, अशी मागणी नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। नितीन करातसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।